अकोला विदर्भात शांत, संयमी मानलं जाणारं शहर, पण गेल्या काही दिवसात इथल्या राजकारणानं असं काही स्फोट घेतलाय, की थेट मुंबई दिल्लीपर्यंत त्यांचे धक्के बसू लागलेत. कारण इथं फक्त महापालिकेची सत्ता ठरत नव्हती. इथं अहंकार, रणनीती, जुन्या जखमा आणि अचानक झालेले हातमिळवणी यांचा थरार रंगत होता. आणि या सगळ्यात एक नाव केंद्रस्थानी होतं, प्रकाश आंबेडकर. पण शेवटच्या क्षणी खेळ फिरला आणि गेम फिरवताना शरद पवारांनी आणि भाजपानं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव. तत्पूर्वी जे विद्यार्थी कोणत्याही फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन करत असतील आणि ज्यांचं स्वप्न आय टी क्षेत्रातील सर्वोच्च कंपनीमध्ये लाखोचं पॅकेज मिळवायचं आहे, त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तिथे संपूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. अकोला महानगरपालिका आकड्यांचा खेळ नेहमीसारखाच, पण यावेळी समीकरणं धोकादायक होती. भाजप सर्वात मोठा पक्ष, पण बहुमतापासून काही जागा दूर. अशा वेळी साधारणपणे भाजप सत्ता खेचून आणतो असा अनुभव आहे. पण यावेळी चित्र काहीसं वेगळंच होतं. कारण विरोधक एकत्र येत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही गट, MIM आणि वंचित बहुजन आघाडी सगळेच भाजपाला सत्ताबाहेर ठेवण्यासाठी एका मंचावर आले. आणि या आघाडीचा चेहरा होता ते म्हणजे प्रकाश आंबेडकर. ही केवळ स्थानिक युती नव्हती, हा एक राजकीय प्रयोग होता. भाजपाला रोखण्यासाठी सर्व विरोधक एकत्र येऊ शकतात हा संदेश देण्याचा प्रयत्न होता. प्रकाश आंबेडकरांनी तर हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला होता. दलित, अल्पसंख्याक आणि भाजपा विरोध मताचं ध्रुवीकरण करून अकोल्यात सत्ता स्थापन करण्याचा हा त्यांचा मोठा डाव होता. चर्चांमध्ये असं बोललं जात होतं की आकड्यांच्या खेळात आंबेडकर वरचढ ठरणार, भाजप पहिल्याच क्रमांकावर असूनही सत्ता बाहेर फेकला जाणार. पण राजकारणात शेवट क्षण सगळ्यात धोकादायक असतो, कारण तिथेच खरी चाल खेळली जाते. आणि इथंच भाजपानं खेळी केली. शांतपणे कुठलाही गाजावाजा नाही, कुठलाही आक्रमक घोषणा नाही, पण पडद्यामागे हालचाली प्रचंड वेगात सुरू होत्या. भाजपानं थेट मित्रपक्षांची मोट बांधायला सुरुवात केली आणि अचानक समोर आलं ते एक धक्कादायक चित्र. शहर सुधार आघाडी. या नव्या आघाडीत भाजपासोबत कोण होते? तर थेट शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. हा तो क्षण होता जिथं अकोल्याचं राजकारण वेगळ्याच वळणावर गेलं. कारण भाजप आणि शरद पवार एकत्र, हे ऐकूनच अनेक लोकांना धक्का बसला. जे कालपर्यंत भाजपाला रोखण्यासाठी एकत्र होते, तेच आज भाजपासोबत सत्ता स्थापनेसाठी हातमिळवणी करत होते. इथेच प्रकाश आंबेडकरांचा डाव धळला. ज्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी आघाडी उभी राहिली होती, त्यांच्यातलाच एक महत्वाचा घटक बाहेर पडला आणि तोही ऐनवेळी. आकड्यांची गणितं कोसळली, बहुमतांचा दावा कमजोर पडला आणि जे भाजप सत्तेपासून दूर जाणार असं वाटत होतं, तोच भाजप अचानक सत्तेच्या केंद्रात आला. हा केवळ आकड्यांचा पराभव नव्हता, हा राजकीय संदेश होता. भाजपाला रोखणं इतकं सोपं नाही हा संदेश. आणि स्थानिक राजकारणात विचारसरणीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. प्रकाश आंबेडकरांसाठी हा मोठा धक्का होता, कारण त्यांनी भाजप विरोधात एकजूट उभी केली होती. पण तीच एकजूट शेवटच्या क्षणी फुटली. प्रश्न इथेच थांबत नाही. शरद पवारांनी हा निर्णय का घेतला? स्थानिक पातळीवर सत्ता मिळवणं हे कारण आहे का, की भाजपासोबत काही मुद्द्यांवर सामंजस्य? ही केवळ एक स्ट्रॅटर्जी मूव्ह नव्हती, ज्यातून पुढील राजकारणाचे संकेत दिले गेले. कारण पवार काहीही अचानक करत नाहीत. प्रत्येक चालीमागे अनेक अर्थ असतात. आता अकोल्यात सत्ता स्थापनेचा दावा शहर सुधार आघाडीनं केला आहे. महापौर कोण बसणार? उपमहापौर कोण? स्थायी समितीवर कोणाचा वर्चस्व राहणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, अकोल्यात सत्तेचा रंग बदलला आहे आणि या बदलानं अनेकांच्या राजकीय गणितात गोंधळ उडवला आहे. प्रकाश आंबेडकरांचा पराभव हा केवळ एका शहरापुरता मर्यादित नाही, तो त्यांच्या व्यापक राजकीय रणनीतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. भाजप विरोधी आघाडी उभी करायची असेल तर ती केवळ आकड्यांवर नव्हे, तर विश्वासावर उभी राहायला हवी. आणि अकोल्यात तो विश्वास शेवटच्या क्षणी तुटला. अकोल्याचा हा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक इशारा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या युती, हातमिळवणी आणि
पलटी या केवळ शहरापुरती मर्यादित राहत नाहीत, त्या पुढच्या विधानसभा लोकसभा समीकरणांवर परिणाम करतात. आणि म्हणूनच अकोल्यात घडलेलं हे नाट्य फक्त महापालिकेपुरतं नाही, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणाचं प्रतिबिंब आहे. आज अकोला विचारतोय सत्ता कोणाची, पण उद्या महाराष्ट्र विचारेल विश्वास कुणावर ठेवायचा. आणि या प्रश्नाचं उत्तर देताना अकोल्यात घडलेला हा खेळ कायम लक्षात ठेवावा लागेल. अशाच वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.